नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजही आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाची आज एकादशी आहे इथं आणि उद्या आहे बारस. आणि बारस म्हणलं की आजची एकादश उद्या सोडतात आणि ते बारस सोडायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे का नाही, आषाढी एकादश जी दुसऱ्या दिवशी बारशीला सोडतात का नाही, पण आज आषाढी एकादशी का नाही वाघाटं लागतं. आता ही वाघाट्याचं झाड मात्र आपण कुणीही दारात लावत नाही. आता ही कशी रानामाळात येतात, बांधाला अडचणीच्या ठिकाणी येत असतात. आणि आज आम्ही वाघाटे न्यायला आलोय बघा. आता हिथं बोरीचं झाड आहे, ह्या बोरीच्या झाडावरती बघा येलंय आणि आता हाताला सुद्धा येत नाही, पण आम्ही का नाही ही आकडी आणून आकडीच्या साह्याने का नाही ही वाघाटी का नाही असं बघून बघून काढतोय. तर आता मला ना 5-6 अशी वाघाटी घावलेली इथं बघू शकता तुम्ही. एवढी अशी मला वाघाटी घावलेली इथं. आता हे ना आपली विठुरायाची एकादश उद्या सोडायला बारशीला का नाही आपण मस्त येते का नाही ह्याची वाघाट्याची भाजी करणार आहे. तर आता अजून ना आम्ही शोधली अशी मला वाघाटी घावलेली इथं 5-6 आम्ही आता अजून बघणार आहे. पण लय अशी अडचण आहे ह्याच्यात बुरीत येत ना. असा हे यल पसरलेला आहे. त्या वाघाट्याच्या झाडा येलाला सुद्धा काटा असते तर आणि ती अडचणीतच येत असते. तर आता गावली तर अजून बघायची आणि उद्या का नाही आपल्याला बारस सोडायला ही वाघाटी शोधायचं. तर लय गेली ही उच गेलाय का लय शो हा का. आता इकडे ह्या साईडला आहे आता असं ही वाघाट असतं या आणि ही अडचणीतच असतं या, म्हणून असं का नाही काढायचं. लवकर निघत नाही ही. मस्तच अशी वाघाटी निघलेली बघा. अजून आपल्याला जेवढी गावतील ना एवढी. आणि खरं तर ही आयुर्वेदामध्ये मी काहीतरी शास्त्र असल्याशिवायच का एकादश सोडायला बारशीला आपण हे वाघाट्याचं सेवन करत असतो या. काहीतरी शास्त्रच असल्याशिवाय ही करणार नाहीत बघा. म्हणून आपण आहे ना बारस सोडायला ही वाघाट्याची भाजी अगदी चमचमीत का नाही चुलीवरती बनवणार आहे. चला आता अजून भरपूर वाघाटी शोधूया. एवढी अशी वाघाटी घावलेली बघा. अगदी वाघाटी काय वांग तोडण्यासारखं नसतं, म्हणजे त्याला जास्त काटा असतात का नाही. आणि एकदम बारीक बोरीच्या झाडाला कसं काटा असतात त्या पद्धतीने काटा असतात. तर एवढी अशी आपल्याला वाघाटी घालतात अशी आपण चुलीवरती ह्याची भाजी बनवणार आहे. चला तर मग आता घरी जायचंय आपल्याला. ही एवढी वाघाटी घेऊन आपण तर काल गेली होती रानात वाघाटी आणायला. वाघाटी घेऊन आलेली आहे तर आता ही मस्त अशी वाघाटी धुवायची आणि भाजी बनवायची ह्याची. आता वाघाट्याची भाजी बनवायला काय काय साहित्य लागते ते बघा. आणि ही रात्री मी डाळ भिजत घातली होती, हरभऱ्याची डाळ मस्त अशी मौसूद भिजलेली डाळ बघा. हा बघा अशी चांगली मस्त मौसूद भिजली ही डाळ. आता यासाठी इकडे घेतले धना पावडर घेतलेली, लाल मिरची पावडर, घरचा कांदा लसूण मसाला घेतलाय, चवीपुरतं मीठ, तेल, कोथिंबीर आणि 2 कांदा चिरून घेतले. आता ही सगळ्यात अगोदर वाघाटी आपल्याला धुवायची स्वच्छ. आता हे धुवून घ्यायचं. ह्या वाघाट्याला ना येल असतो ना लय काटा असते आणि ही कुठं असं अडचणीच्या ठिकाणी उगवत असते. तर स्वच्छ धुवायचे. उपवास आज एखादं सोडाय बारशी दिवशी का नाही अगदी शास्त्रानुसार एक जरी असलं का नाही तरी चालतं या. असं ही देंड काढून घ्यायचं. मस्त चटणी मीठ कांदा जरी घातलं ना तरी सुद्धा चव देते ही. पण आजची आषाढी एकादश सोडायला मात्र वाघाटच लागतं या. आता हे आपण धुवून घेतलेली इथं आता हे टिचून घ्यायची, कारण ह्याच्या आतल्याना बे काढाव्या लागतात. असं ही फोडायचं, ह्यातलं बिया लागतात काढायला आपल्याला. असं तुकडं बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्या बिया काढायच्यात आपल्याला. म्हणजे कडवटपणा ज्या लागत नाही आणि पटकन ही वाघाट्याचं भाजी होती. असं ह्या पद्धतीने काढायचं आपल्याला.
वाघाटींना सगळी टिचून घेते म्हणजे ना पटकन ह्याच्या का नाही बियाणे काढता येते. ही वाघाटी सगळी आपण फोडून घेतली आणि त्याच्यातल्या ह्या बिया बदलायला काढल्या, कारण बिया शिजत नाहीत आणि कडवाटपणा येतो म्हणून आपण आहे ना ह्या बिया बदलायला काढलेल्या इथं. आता ह्याच्यात आपण पाणी घालायचं. वाघाटी आपण अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती. आता ह्याच्यात भिजवलेली ही जी डाळ आहे ना ही आपण ह्याच्यात टाकायची. थोडस मीठ टाकायचं म्हणजे ही पटकन शिजलं जाईल. चूल पेटलेली आहे. आता कढई ही मी ठेवून घेते चुलीव. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आहे ना शिजवून घेते पहिले. आता अगोदर ही वाघाटी आपल्याला ना शिजवून घ्यायची. चांगली 10 मिनिटं होऊन गेलेली इथं. आता आपण मस्त आपलं का नाही वाघाट शिजले का बघूया. मस्त असं उकळी फुटलेली, रंग सुद्धा बघा बदललेला आहे. चांगलं मऊसूद शिजलंय बघा आणि ह्याच्यातली डाळ सुद्धा शिजलेली आहे. आता हे आपण खाली उतरून घ्यायचंय. ह्यातलं पाणी काढायचंय आपल्याला. ह्यातलं सगळं पाणी निथळून आपण काढून घ्यायचं. ही इकडं कढई ठेवली तापायला तवर. ती तापलेली आहे. आता सगळ्यात अगोदर आपण तेल घालायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. वारं सुटले बाहेर त्याच्यामुळं जाळी व्यवस्थितच लागणार. चांगलं गरम झालेलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपण हे कांदा भाजून घेतो. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. असा कांदा आपला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला. थोडासा तिखटच आहे आमचं. लाल मिरची पावडर टाकायची. थोडीशी धने पावडर टाकायची. थोडीशी हळद टाकायची. आपण वाघाट शिजवताना का नाही मीठ टाकलं होतं. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नुसतं असंही परतून घ्यायचं आपल्याला. चांगला एकजीव करून झालाय आपल्याला. आता ही शिजवून घेतलेली डाळ आणि वाघाट ह्याच्यात घालायचं. आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. मस्त अशी वाघाट्याची भाजी आपली परतून झालेली बघा. वास सुटलेला आहे. आता थोडस राहिलेलं तेल वरती घालते. घेते हलवून आणि चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते त्याच्यात. मस्त वाघाट्याची भाजी आपली तयार झाली. ही परतून झालेली भाजी आपण डिश मध्ये काढून घेऊया. चला मंडळी, आपली वाघाट्याची भाजी तयार झालेली आहे. आज आषाढी एकादशी काल होती. आज बारस सोडायला का नाही ही म्हणजे एकादश सोडायला आपल्याला ही वाघाट्याची भाजी लागत असते. या परंपरे पद्धतीने चालत आलेली ही वाघाट्याची भाजी एकादश सोडायला लागते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि वाघाट्याची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.